सर्वांना माझा नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत लेख लाडकी या योजनेविषयी सर्व माहिती। तर नावातून समजले असेल की लेख लाडकी म्हणजे ही योजना फक्त लाभार्थी मुलींसाठी आहे। म्हणजे कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या पहिला अपत्य मुलगी किंवा दुसरा अपत्य मुलगी असेल तर योजनेस पात्र असणार आहेत। त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये योजनेचं स्वरूप, फॉर्म कुठे भरू शकता, त्यानंतर योजनेसाठीची पात्रता, त्यानंतर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर पहा, आपण सुरुवातीला पाहणार आहोत योजनेचं स्वरूप। तर पहा, योजनेच्या स्वरूपामध्ये जे काही लाभार्थी मुलगी आहे तिला मिळणार आहेत 1,01,000 रुपये एवढी रक्कम तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु ही रक्कम एकाच वेळेस त्या मुलीच्या लाभार्थी मुलींच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत, तर त्याचे 5 टप्पे करण्यात आले आहेत। तर त्याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे मुलगी जन्माला आल्यानंतर, म्हणजे जेव्हा मुलगी पात्र कुटुंबामध्ये किंवा पात्र लाभार्थी मुलगी जन्माला येईल तेव्हा तुम्ही त्या मुलीचं लेख लाडकीसाठी जेव्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला हे 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा जो हप्ता आहे तो आहे मुलगी पहिलीला गेल्यानंतर, तो म्हणजे 6,000 रुपये। त्यानंतर मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये मिळणार आहेत। मुलगी 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर शेवटचा जो हप्ता आहे तो आहे मुलीस 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तो आहे 75,000 रुपयांचा हा हप्ता असणार आहे, तो आहे शेवटचा हप्ता। तर हा एकूण मिळून 1,01,000 रुपयाची रक्कम त्या लाभार्थी मुलीच्या खात्यामध्ये या पुढील 5 टप्प्यामधून त्या मुलींच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु याच्यामध्ये शेवटचा जो महत्त्वाचा 75,000 रुपयांचा हप्ता आहे त्याच्यासाठी मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे। तेव्हाच तुमचा जो काही 75,000 रुपयांचा हप्ता आहे तो त्या लाभार्थी मुलीला मिळणार आहे। त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी जर अपत्य दुसरं असेल तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे गरजेचं आहे। त्यानंतर आपण पाहूया योजनेसाठीची पात्रता। तर पहा, पात्रता निकषामध्ये पहिला जो निकष आहे आणि तो महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे आहे मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा। यापूर्वी जन्माला आलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। त्यानंतर दुसरा जो निकष आहे तो आहे मुलगी पहिले किंवा दुसरे अपत्य असावे। तर 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर या योजनेसाठी पात्र असणार नाही। परंतु पहिला अपत्य जरी मुलगी असेल किंवा दुसरा अपत्य मुलगी असेल तर या योजनेसाठी ती मुलगी पात्र असणार आहे। त्यानंतर तिसरा जो पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये ही योजना महाराष्ट्र राज्याची असल्यामुळे लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर चौथा निकष आहे तो म्हणजे लाभार्थी कुटुंब हे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असावे। तर याच्यामध्ये पहा, त्या लाभार्थ्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। पांढरे रेशन कार्ड जर त्या लाभार्थ्याकडे असेल तर या योजनेसाठी तो पात्र असणार नाही आहे। त्यानंतर शेवटचा जो निकष आहे तो म्हणजे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसायला हवे। म्हणजे 1 लाखाच्या आत तरी असावे किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये त्या लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न असावे। 1 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल त्या कुटुंबाचं तर ती मुलगी या योजनेसाठी पात्र असणार नाही। तर एवढ्याच याच्यासाठी पात्रतेचे निकष आहेत। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया। योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे आता आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे मुलीचा जन्माचा दाखला, त्यानंतर दुसरं आहे मुलीचे आधार कार्ड, त्यानंतर आहे आईचे आधार कार्ड, चौथा आहे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, म्हणजे त्या कुटुंबामध्ये त्या मातेचे व त्या मुलीचे रेशन कार्डमध्ये नाव असणं आवश्यक आहे। त्यानंतर तहसीलचा उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी आवश्यक आहे, तो म्हणजे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला। त्यानंतर 6वा जो आहे कागदपत्र ते आहे मुले व आईचे संयुक्त पासबुक, म्हणजे ज्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत त्याच्यासाठी मुलीचे आईचे एक संयुक्त बँक अकाउंट व तिचे पासबुक असणे गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट। त्यानंतर 8वा निकष आहे आई व मुलीचा एकत्र फोटो, म्हणजे आईने मुलीला घेतलेला एक एकत्र फोटो। एवढी कागदपत्रे फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर पहा, अर्जाचे स्वरूप आहे ते आहे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपल्याला अर्ज करणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये ऑनलाईनसाठी देखील तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर ऑनलाईनचा फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन देखील फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्ज कोठे करावा। तर तुमच्याजवळील किंवा तुमचं नाव ज्या केंद्रामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी केलेली आहे तुमच्या नावाची, त्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविका ताईंशी संपर्क साधा, त्या तुमच्या ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे फॉर्म भरून घेतील।
तर पहा, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लेक लाडकी या योजनेविषयी आवश्यक सर्व माहिती दिली आहे. तर तुमच्या ओळखीचं किंवा तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जर 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर त्यांना लगेच हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.